लांजा महाविद्यालयातील शैलेश रमेश डोळस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे शानदार उद्घाटन। शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांची उपस्थिती। लांजा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शैलेश रमेश डोळस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या वास्तूचे उद्घाटन आज शुक्रवारी जानेवारी 26 रोजी सकाळी श्रीमती रोहिणी डोळस यांच्या हस्ते झाले। लांजा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले शैलेश डोळस यांनी दिलेल्या देणगीतून महाविद्यालयामध्ये शैलेश रमेश डोळस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात आले आहे। या वास्तूचा उद्घाटन सोहळा आज जानेवारी 26 रोजी पार पडला। यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार भास्कर जाधव तसेच आमदार राजन साळवी होते। तसेच न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचे कार्याध्यक्ष जयवंत शेट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम उर्फ भाऊ वंजारे, लांजा तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेटे, संस्थेचे ज्येष्ठ संचालक मोहम्मद रखांगी, लांजा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरविंद कुलकर्णी तसेच माजी विद्यार्थी आणि देणगीदार शैलेश डोळस यांची आई श्रीमती रोहिणी डोळस, पत्नी, संस्थेचे उपकार्याध्यक्ष सुनील कुरू, उपप्राचार्य के चव्हाण, स्वातंत्र्य सैनिक शामराव पानवलकर हे उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शैलेश रमेश डोळस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या वास्तूचे पार्टीचे अनावरण आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते झाले। यानंतर संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला। यानंतर बोलताना शैलेश डोळस यांनी आपल्या महाविद्यालयातील आठवणी जाग्या केल्या। यावेळी मोठ्या प्रमाणात शिक्षणप्रेमी आणि माजी विद्यार्थी यांनी उपस्थित होते। शैक्षणिक क्षेत्रात सन्मानाचे स्थान प्राप्त केले। या यशाच्या पार्श्वभूमीवर आत्ताचा हा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय हे अधिक अभिमानास्पद आहे। या सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या आदरणीय भास्करराव जाधव आहेत। मी स्वतः त्यांच्याबरोबर पाठपुरावा करून त्यांनी दुवागडच्या अगोदर की लांजाची नगरपंचायत प्रचंड मेहनत घेतली आणि त्यांच्या मेहनतीचा हा प्रसाद आहे। आज तुम्ही माझ्या आईचा सत्कार केला, माझ्या कुटुंबाचा। आदरणीय भास्करराव जाधव आहेत। मी स्वतः त्यांच्याबरोबर पाठपुरावा करून त्यांनी दुवागडच्या अगोदर की लांजाची नगरपंचायत